नमस्कार मित्रांनो, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि खूप खूप म्हणजे मला वाटतं वर्षानंतर एक ब्लॉग मी शूट करत येतोय परत. याच्या आधी मी भरपूर ब्लॉग शूट केले, भरपूर शूट्स वगैरे व्हिडिओ माझ्या मोबाईलमध्ये पडले होते. बट मी ते नाही तुमच्यापर्यंत पोहोचू शकलो. आणि पण हा ब्लॉग पक्का मी पोचवतो तुमच्यापर्यंत. आणि ॲक्च्युली आता मी गावाला आलो दत्त जयंतीसाठी, कारण उद्या आमचं नमन आहे पंचरत्नवाडी पेडापे. तर आता मी काल इथे उतरलो होतो, काल आलो होतो दिवा गाडीने आणि घरी उतरलो होतो. तर आता म्हटलं जाता जाता आता पेडांब्यात आता चाललो, कारण मी इकडे गावाला आलो तर पेडांब्यात मी मोस्ट ऑफ चालत जाणं प्रिफेअर करतो, ब्रोंबाड टू पेडांबे. गाडीने वगैरे जाण्यात ती मजा नाही, कारण त्या रस्त्याला चालत जाण्याची मजा आहे ना, सर्व आजूबाजूचा निसर्ग पाहण्यात, प्राणी पक्षी पाहण्यात, ती मजाच वेगळी आहे. म्हणजे ज्या माणसाला खरंच गावची ओढ आहे ना, त्या माणसासाठी ती मजा खूप फार वेगळी आहे. आणि जाता आता म्हटलं की आता हे आमचं शेत आहे, हे तुम्ही पाहता शेत माझ्या पाठीमागे, हे तुम्ही पूर्ण शेत पहा. आणि हे सर्व शेतात आम्ही आता ही वेगवेगळ्या प्रकारची झाडं वगैरे लावली आहेत. ॲक्च्युली ते नारळी वगैरे लावल्या होत्या, पण त्या नारळी काही जगल्या नाहीत. आता माहीत नाही का इश्यू वगैरे काय, पण ते नाही होत आहेत. तिकडं आता ही पेरूचं झाड वगैरे ते इथं फार मोठं मस्त झालं आहे. तिकडे पाहताय ते तिकडे आहे ते पेरूचं झाड. हे इकडं आता आंब्याचं झाड आहे एक. ही सर्व बाजूला अशी म्हणजे एक आमच्या शेतातला एक कोपरा आहे, इथे बाजूला पर्याय आहे. आणि या कोपऱ्यात आम्ही पूर्ण इथे सर्व झाडंच लावली आहेत. इथे विविध प्रकारच्या भाज्या वगैरे, अननस वगैरे तुम्ही पाहू शकता. हे सर्व आम्ही इथे लावलेलं आहे मस्त वगैरे एकदम भारी. दुसऱ्या पालेभाजी वगैरे पण आम्ही इथे केलेला, म्हणजे माझ्या बहिणीला खूप आवड आहे सगळ्याची, तर ती करते, छोटी बहीण. आणि हे सगळे पाहता येते तुम्ही, इथे एक आंब्याचं झाड आहे, पण काय समजत नाही तिथे होत नाहीत, म्हणजे त्यांची वाढ पाहिजे तशी होत नाही आहे. आणि ॲक्च्युली ही बेट पण वरती आले, ते पण तोडावं लागेल, ते पण तोडूया आपण. आणि हा साईडला पर्याय आहे, इकडे पण आता एक एक कालावधीनंतर थोडं जरा सेटल झाल्यावरती इथून असं बांध वगैरे चांगला घालायचा पद्धतशीर, कारण पावसाळ्यात पाणी वगैरे येतं, त्याच्यामुळे पाणी सगळं इथे वरती शेतामध्ये पाणी सर्व येतं, ते पाहू शकता हे सर्व. आणि हे आमच्या आजी आजोबांचं स्मारक जे आमच्या शेतात बांधलेलं आहे, म्हणजे आमचे पप्पांचे आई आणि त्यांचे पप्पा, आमचे आजी आजोबा. आणि आता त्यांनी नाला बांधला नवीनच या रस्त्याला. आणि बाकी काही नाही, मला फक्त बघायचं आहे की आता हा रस्ता आमच्या शेताच्या बाजूने जातो, आणि आमची शेताची जी बॉर्डर लाईन आहे, कदाचित डांबरी रस्ता करताना ते लोक रस्ता आतमध्ये आणतील. या शेतात ही जी लाईनीत झाडं दिसतात ते झाडं करायचे तोडतील आणि रस्ता आतून नेतील आमच्या शेतातून. बघूया आता, शेवटी ते सरकारी लोक आहेत, ते त्यांच्या मनाप्रमाणे करणार, आपलं काही चालणार नाही त्यांच्या पुढ्यात. काय ॲक्च्युली खूप सारे असे इश्यूज प्रॉब्लेम्स लाईफमध्ये चालू होते, म्हणजे होते पर्सनली. बट त्याच्यामुळे माझे असे म्हणजे मी शूट तर करत होतो व्हिडिओज वगैरे, व्लॉग्स वगैरे तुमच्यासाठी, खूप खूप चांगल्या ठिकाणी फिरण्याचे खूप चांगले होते, पण ते एडिट करण्याचे किंवा अपलोड करण्याची इच्छाच नव्हती आतून. बट आता रिसेंटली काही लोक मला भेटली, माझ्या लाईफमध्ये आली, आणि त्यांनी एक प्रकारचं मला एक प्रोत्साहन दिलं, काही गोष्टी थोड्या क्लिअर केल्या. त्याच्यामुळे आता माझे मनापासून मी आता ठरवलं आहे की करूया, पुन्हा सुरुवात करूया. म्हणजे 0 सबस्क्रायबरपासून आता मे बी 550+ आहेत सबस्क्रायबर काहीतरी. ते करण्यासाठी मला माझं नेमकं आठवत नाही, बट आय थिंक 9 वर्ष, हां ॲक्च्युली 9 वर्ष झाले असतील, 9 वर्ष झालेत. आणि मी असं कोणाला फोर्स पण करत नाही की माझा चॅनल सबस्क्राईब वगैरे करा, कारण जवळपास 70-80% लोक असे आहेत जे माझे व्हिडिओ बघतात, त्यांनी मला सबस्क्राईब पण नाही केले, लाईक पण नाही केले. अरे ते सोडा, हा रस्ता होता का रस्ता, हे 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 इथे दिसतं का तुम्हाला, रस्त्याच्या बाजूला इथे खाली, इथे ना, म्हणजे मला तरी आठवतं की इथे मी 3-4 गाड्या तरी खाली जाताना बघितल्यात माझ्या लाईफमध्ये, जेव्हा कॉलेज स्कूल वगैरे करताना. इकडे कारण हा वरून असा उतार आहे, आणि इथे साईडला कॉर्नरला इथे खाली तो पूर्ण रस्ता अगदी कटच झाला आहे त्या कॉर्नरला. अशा रीतीने आता मी पोचलो पेडांब्यामध्ये, आणि इथे पाठीमागे पोरं खेळत आहेत. ॲक्च्युली मध्ये खूप वेळ गेला, तुम्हाला काही दाखवायला मला भेटलं नाही, कारण ॲक्च्युली माझा एक कॉल चालू होता अर्जंटमध्ये, आणि तो कॉल खूप वेळ चालला, त्याच्यामुळे मला तुम्हाला
काही गोष्टी दाखवण्यात आल्या नाही, पण तो कॉल चालू असताना मी काही फोटोशूट केलेत आणि एवढे म्हणजे एक फोटो तर माझे मला असा भेटला नाही, एकदम कमालीचा फोटो भेटला नाही, एवढा कमालीचा फोटो की मी सांगू नाही शकत. खूप भारी आणि खूप चांगला फोटो आहे तो. आणि मी हे फोटो सगळे या व्हिडिओमध्ये पण टाकेन. आणि ॲक्च्युली असे मी खूप नेचर्स वाईल्ड लाईफवरचे फोटो काढलेत, कारण मी एक अनप्रोफेशनल वाईल्ड लाईफ नेचर फोटोग्राफर आहे. आणि मी फोटो काढलेत. माझं इंस्टाग्रामवरती पेज आहे शॅडो किंग जे क्रिएशन फोटोग्राफी म्हणून. तर ते पेज तुम्ही नक्की व्हिजिट करा आणि त्या पेजला लाईक करा. तुम्ही त्या पेजवरती म्हणजे फोटोज वगैरे बघा, त्या फोटोजला लाईक करा, ते फोटोज शेअर करा, आपापल्या इतर लोकांना टॅग करा, शेअर करा. आणि काय नाही, ते त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकेन माझ्या चॅनलची, त्या इंस्टाग्राम पेजची. आणि तर या व्हिडिओमध्ये एवढंच आहे, जास्त काही या व्हिडिओमध्ये आहे नाही. एक्चुअली हा वीडियो फक्त अनाउंसमेंट है कि अभी हम जिंदा है, हम मरे नहीं है. हमारे चैनल पे वीडियो आएंगे, बहुत बहुत आएंगे, बहुत सारे वीडियोज आएंगे, ब्लॉग्स भी आएंगे. खूप काही गोष्टी मनात आहेत त्या मी आणेन, इम्प्लिमेंट करेन. त्या गोष्टीवरती वर्क करतो मी, त्या सर्व गोष्टी मी तुमच्यापर्यंत आणेन. आणि तर बाकी काही नाही, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हा शॉर्ट व्हिडिओ तुमच्यासाठी, हा शॉर्ट ब्लॉग तुमच्यासाठी. ॲक्च्युली आय एम रिअली सॉरी, मला मधलं काही गोष्टी दाखवण्यात नाही आल्या, पण ज्या मधला काही वेळ गेला आहे त्या वेळेमध्ये जे काही फोटोज काढले ते फोटोज जेव्हा तुम्ही इंस्टाग्रामवर बघाल ना, आई शपथ तुम्ही वेडे व्हाल, लई म्हणजे लई वेडे व्हाल. हे फोटोज मी इंस्टाग्रामवर टाकतोय, त्या पेजची लिंक इथे खाली आहे डिस्क्रिप्शनमध्ये. इथे वरती नाव पण आहे चॅनलचं, तर चॅनलवर जा, सबस्क्राईब करा, माझ्या इंस्टाग्राम पेजला पण फॉलो करा. आवडलं तर फोटोज वगैरे आधी चेक करा, तर आवडले तर फॉलो वगैरे करा. तर फायनली मी अशा रीतीने आम्ही तर माझ्या घरी पोचलो, मामाच्या घरी पोचलेलो आहे. आणि हा माझा भाऊ आणि हा माझा भाचा, हा बघा, हा बघा, एक गवतडे आणि एक मते. ॲक्च्युली हा खूप शॉर्ट ब्लॉग बनला आहे आणि मी ॲक्च्युली आता घरी पण पोचलोय. आता चहा वगैरे बनवायचं चालू आहे, मस्तपैकी चहा वगैरे पितो, व्हिडिओ एडिट करायला घेतो. एक तर ॲक्च्युली सिरियसली सॉरी, खूप शॉर्ट ब्लॉग बनला आहे, पण त्या ब्लॉगच्यामध्ये जो काही मी सीन शूट नाही केले तेव्हा मी फोटोशूट करत होतो रस्त्याने येता येता. आणि खूप चांगले झाले फोटो, जसे मागाशी बोललो खूप चांगले झाले फोटो भेटले. ते फोटो मी माझ्या इंस्टा आयडीवरती अपलोड करेन, माझ्या इंस्टा पेजवरती, तिथे जाऊन तुम्ही ते नक्की पहा. आणि आता मी हा ब्लॉग इथे एंड करतोय. आणि हा माझा भाऊ, माझ्या मामाचा मुलगा ओम मते, आणि हा माझा खास भाचा, काय नाव तुझं रे? साई कवतडे. तर मग ह्यांच्या तोंडून नाही का, ह्यांना काहीतरी तुम्हाला सांगायचं आहे, बोला रे. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. सबस्क्राईब करायचं राहू दे, लाईक तर आठवणीने करा. जेवढे पण लोक बघतायत लाईक, मी तुम्हाला सर्वांना रिक्वेस्ट करेन की लाईक खरंच खूप लाईक करा. आणि सबस्क्राईब म्हणजे करा तुम्ही, बट तुम्हाला जर कंटेंट आवडला तर तुम्ही सबस्क्राईब करा. अशी काय तुम्हाला जबरदस्ती नाही की सबस्क्राईब करायला पाहिजे चॅनलला, बट लाईक तरी करा यार. तुम्ही बघता, व्ह्यूज देता, पण त्या व्ह्यूज बरोबर एक लाईक करा. तुम्ही व्हिडिओ जेवढा बघा तेवढा बघा, पण लाईक तरी करा, तेवढं तरी काम करा. बाकी तुमच्याकडे मी काय म्हणजे जास्त विनंती नाही करत, पण लाईक आठवणीने करा. आणि बाकी तर तुम्हाला आवडलं तर शेअर करा आपल्या मित्रांसोबत, आपल्या मित्रपरिवारांसोबत, इतर लोकांना टॅग करा. आणि माझं इंस्टा पेज पण जर आवडलं तुम्हाला तर ते सुद्धा फॉलो करा आणि त्याला सुद्धा शेअर करा तुमच्या मित्रपरिवारापर्यंत. बाकी भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये, तोपर्यंत नमस्कार मंडळी.